जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचा देखील लेखी परीक्षेमध्ये 60, 70, 80 या दरम्यानच स्कोर अडकला आहे का? तर मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे, जे की तुम्हाला इतर कोणताही यूट्यूबर सांगणार नाही आणि ही ट्रिक प्रत्येक टॉपर विद्यार्थ्यांनी यूज केलेली आहे. हवं तर तुम्ही जे विद्यार्थी टॉपर आहेत, तर त्यांना तुम्ही विचारू शकताय. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे 3 ते 4 जिल्हे सांगणार आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये अभ्यास पद्धती गेले कित्येक वर्षापासून सेम राहिलेले आहे आणि तशा पद्धतीने जर तुम्ही टेस्ट सोडवले किंवा अभ्यास केला, तर त्या जिल्ह्यात तुमची निवड होणं हे 100% निश्चित आहे. तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते जुन्या प्रश्नपत्रिकांचं हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात क्लिअर करतो. तर आपण जनरली काय करतो, की जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास करत असेल, कोणताही प्रश्नसंच तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय. तर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्ही काही दिवस प्रश्नपत्रिका या अजिबात सोडवायच्या नाहीत. तर त्यामध्ये काय करायचं आहे, की त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास म्हणजे कसं, की आपण डायरेक्ट प्रश्न पाठ करत चालायचा आहे आणि आता एखादा प्रश्न जर असेल, तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर मुंबई असेल आणि बाकी 3 पर्याय नागपूर, पुणे, कोल्हापूर जर असतील, तर त्यामध्ये आपल्याला उपराजधानी, जसं की सांस्कृतिक राजधानी अशा गोष्टी बरोबर आपल्याला पाठ करायच्या सोबत. म्हणजेच काय, तर सांगण्याचा हेतू काय, तर एका प्रश्नामध्ये आपण 4 प्रश्नांची तयारी करू शकतोय. तर ही प्रत्येक टॉपर विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत असते. पण तुम्हालाही कोणताच अकॅडमीवाला वगैरे ह्या गोष्टी ओपनली नाही सांगणार. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर आपल्याला माहीत आहे, की आपण 100 प्रश्नांचा अभ्यास म्हणजे टेस्ट सोडवतोय, तर ती आपण प्रत्यक्षात 350 ते 400 प्रश्नांचा अभ्यास करतोय आणि अशा जर आपण 10 ते 20 प्रश्नपत्रिका जर आपण एका महिन्यात कव्हर केल्या, तर विचार करू शकतोय आपल्याला किती प्रश्नांचा अधिक सराव होतोय. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे 3 ते 4 जिल्हे सांगणार आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये अभ्यास पद्धती गेले कित्येक वर्षापासून सेम राहिले. जनरली काय करतं, की प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवता आणि जे चुकले आहेत, आता तुमचा स्कोर जरी आपण एक 80 एक ॲव्हरेज मार्क आपण धरू. जर एखाद्या विद्यार्थ्याला 80 जर एखाद्या प्रश्नपत्रिकेत जुन्या मार्क पडले, तर तो विद्यार्थी जर स्मार्ट पद्धतीने जरी गेला, तर तो काय करणार, त्या 20 प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार बस आणि त्यानंतर दुसरी टेस्ट सोडवायला घेणार. कारण त्याचा कॉन्फिडन्स असा असतो, की हे 80 प्रश्न आपण कसेही सोडवू शकतोय. तुला जरा ट्रिक थोडी बदलावी लागणार आहे. कारण काही वेगळ्या गोष्टी केल्याशिवाय आपले मार्क्स वाढणार नाहीत. ओव्हरऑल काय होतं यामध्ये, की परिपूर्ण अभ्यास होतो. एक सुद्धा तुमचा कन्सेप्ट राहत नाही. त्या मुद्द्याशी कोणताही जरी तुम्हाला फिरवून प्रश्न टाकला, तर नेक्स्ट टाईम तुम्ही तो अचूक बरोबर सोडवा. जे विद्यार्थी 55, 60, 65 पर्यंत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी कोणती सुद्धा ट्रिक वेगळी वापरायचा प्रयत्न करू नका. त्या विद्यार्थ्यांसाठी मी एकच सांगेन, की तुम्ही सिलेबसच्या पाठीमागे धावा. कारण सिलेबसच जर आपला कव्हर नाही, तर आपण मग एक्स्ट्रा त्यात काही गोष्टी ॲड करू शकत नाही. कारण आता जर आपले 75 किंवा 80-85 स्कोरपर्यंत जर आपला स्टक झाला असेल स्कोर, तिथेच जर पुढे मागे 2-3 मार्क कसा जरी पेपर आला, तर तिथेपर्यंत ॲव्हरेज स्कोर असं भरपूर विद्यार्थ्यांचं होतं. एक एक असा फेज येतोय जिथे स्कोर पूर्णपणे स्टकिंग राहतोय, अडकून राहतोय स्कोर. तर त्याला बूस्ट देण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा अधिक सराव करायचा आहे. आपल्याला तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने सराव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे त्या प्रश्नपत्रिकांचा. काय तुम्ही थोडे दिवस पूर्णपणे मार्क्स वगैरे ह्या गोष्टीपासून लांब राहा. जर आपला स्कोर जर अडकून राहत असेल, तर तुम्हाला एक्स्ट्रा असं काय जास्त प्रश्नपत्रिका सोडवून पण तुम्हाला तिथपर्यंतच तुम्ही राहणार आहे. तर ही पद्धत एकदा वापरून बघा. बहुपर्यायी प्रश्नांमधील त्या पर्यायांचा अभ्यास करा. ही एक ट्रिक अशी आहे, की ज्यामुळे निश्चित तुमचे 10 ते 15 मार्क हे वाढलेच पाहिजेत. तर कमी दिवसात आपला जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी ही एक ट्रिक म्हणजे अतिशय रामबाण उपाय, अचूक आणि गुणकारी उपाय हा. त्यामुळे तुम्ही हा फॉलो करा. आणि काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं, की मॅथ्स असेल, रिझनिंग, मराठी व्याकरण या विषयामध्ये एकही मार्क जाऊ देत नाहीत. परंतु जर जी-के विषय आला, तर तिथे भरपूर मार्क्स जातात. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, आणि प्रश्न देखील त्यांचे असे चुकतात, जे की अगदी वन लाईनर असतात. आणि त्यांनी अभ्यास करताना कसं केलेलं असतं, मागील 2 ते 3 वर्षाचा धरून अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यांची देखील चूक नसते. परंतु तुम्ही काय करायचं आहे, जर असा तुमचा प्रॉब्लेम येत असेल, तर जे जुने प्रश्न आहेत, जसं की 2012 पासून पूर्णपणे प्रश्नपत्रिकेतलं सर्व प्रश्न पुस्तके आता भरपूर अवेलेबल झालेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही घेऊ शकताय. हो, तर मी एखादा व्हिडिओ बनवेन असा, की ज्यामध्ये मी 4 ते 5 पुस्तक फिक्स सांगेन, जे तुम्ही पूर्णपणे तुमचा अभ्यास त्यामध्ये कव्हर होऊन जाईल. कारण जुन्या प्रश्न जे असे असतात, जे की तुम्ही कधीच वाचनात आलेले नसतात. त्यामुळे तुमचा किती जरी तो वन लाईनर प्रश्न असता, तर तुम्हाला तो येणारच नाही. आणि जर जास्त टॅलेंटेड असाल, तर तुम्ही ऑप्शनमधून जाणार. तर ऑप्शन पण वन लाईनर प्रश्नाचे अजिबात त्यावरून उत्तर काढता येत नाही. जर येत असेल तर मार्क आहे, येत नसेल तर 0 मार्क आहे त्या प्रश्नाला. त्यामुळे तुम्ही जुने प्रश्न पाठांतर करायचं आहे. कारण ते प्रश्न कुठे सिलेबसमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आता तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल किंवा आधुनिक भारताचा इतिहास जर वाचत असाल, तर त्या पूर्ण सिलेबसमध्ये ते प्रश्न तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. परंतु जे की प्रश्न मागील
5 ते 6 प्रश्न वर्षाच्या पेपरमध्ये कुठे ना कुठे पडलेला दिसणार प्रश्न आणि जुने विद्यार्थ्यांचा हा मार्क अजिबात जात नसतोय. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. तर आपण तुम्हाला 1-2 ट्रिक सांगितल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, की मागील वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दुसरी म्हणजे जर जी-केमध्ये मार्क्स जात असतील तर 2010-12 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकातलं जी-के एकदा पूर्णपणे वाचून काढा. असे मोठे पुस्तक भरपूर आहे जे की ज्यामध्ये जी-केचं जंबो पुस्तक असतील असे भरपूर विविध सध्या मार्केटिंग पुस्तकं आहेत. तर त्या प्रश्नातलं तुम्ही जी-के पूर्णपणे वाचायचं आहे. आणि आता आपण मगाशी म्हणलो होतो की असे 4 ते 5 जिल्हे आहेत ज्यामध्ये पेपर पॅटर्न मागील कित्येक वर्षापासून सेम राहिलेला आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत नसणारे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे एकच स्ट्रॅटेजी वापरतात आणि त्यांचे महाराष्ट्रातील कोणत्या अकॅडमी जरी असतील तर तिथे विद्यार्थ्यांचा त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असताना त्यांना एक स्ट्रॅटेजी त्या पद्धतीने शिकवलं जाते. तर सर्वात पहिला पुणे शहर जिल्हा आहे. तर आपल्याला माहिती आहे पुणे शहर या जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून पेपर मध्यम ते अवघड आणि बऱ्यापैकी पॅटर्न राबवला गेलेला आहे. आणि जर गणित आणि बुद्धिमत्तावर आपली चांगली कमांड असेल तर पुणे शहरमध्ये तुम्ही निश्चित फॉर्म भरू शकताय. परंतु ग्राउंड हे आपलं कंपल्सरी 43+ पाहिजे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हाविषयीचे प्रश्न सर्वाधिक असतात आणि पेपर बऱ्यापैकी वन लाईनर असतो. तर तुम्ही विद्याभारती प्रकाशनचं जिल्हाविषयी चांगलं करू शकताय. त्याचबरोबर वन लाईनर प्रश्नांचा जास्त सराव करायचा आहे. तर हे होते 2 ते 3 जिल्हे ज्यामध्ये फिक्स स्टेबल सिलेबस राहिला जातोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकी माहिती भरपूर आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा नक्की कमेंट करा. तोपर्यंत